व्हेरिएबल म्हणजे ऑब्जेक्टिव्हज असतात, काय-काय यूज होतं त्यामध्ये, ते कुठले-कुठले कंपोनेंट्स यूज होतात, ते सगळं मी तुला त्या दिवशी समजवलं. ओके. नेक्स्ट याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुला आज आपण न्यू डायग्राम घेऊया. जो डायग्राम आहे हा बघ, हे 2 डायग्राम मी तुला एक्सप्लेन केले. ओके. सो दुसरा डायग्राम आहे, हा आहे यूज केस डायग्राम. ओके. यूज केस डायग्राम आज आपण करूया. तो यूज केस डायग्रामसाठी आपल्याला हे बघ असं एक आहे. त्यासाठी मी पहिला दाखवतो की तुला यूज केस डायग्राम मध्ये जायसाठी काय करावं लागतं स्टार UML मध्ये. सो सेम प्रोसेस आहे जशी मी गेल्या टायमाला सांगितली. स्टार UML इकडं सर्च करून त्याला रन ॲज ॲडमिनिस्टर करायचं आहे. जसं इकडे माझ्याकडे ऑलरेडी रन आहे, सो मी त्याला रन करून घेतो. ओके. गेस करून घ्यायचं. सो हे आपला गेल्या टायमाचा डायग्राम होता जो आपण बनवलेला ॲज अ क्लास डायग्राम मध्ये. ओके. सो आज आपण करणार आहे यूज केस डायग्राम. ओके. आपण इकडे एक मॉडेल सिलेक्ट करून घेऊया. ऍड मॉडेल. त्याच्यामध्ये आपल्या क्लासमध्ये काय करायचं असतं, ऍड अ यूज केस मॉडेल. ओके. त्याच्यामध्ये मी ऑनली मॉडेल क्रिएट करतो. ओके. सो या मॉडेलवरती राईट क्लिक करून ऍड अ डायग्राम. ऍड डायग्राम मध्ये आपल्याला पाहिजे यूज केस डायग्राम. सो हा इकडे यूज केस डायग्राम लिहिला आहे. सो यूज केस डायग्राम वरती क्लिक केला आपण. ओके. सो आपल्याला न्यू पेज क्रिएट झालं. आता यूज केस डायग्राम मध्ये त्यांनी कुठले कुठले कंपोनेंट घेतलेले ते बघूया आपण. ओके. सो एक त्यांनी हे घेतलेलं आहे. हे आता ह्याच्यामध्ये हे सगळे काय आहेत, तर हा जो आहे पहिला मी तुला कंपोनेंट समजून टाकतो त्यामध्ये कुठले कुठले आहेत. सो हा बघ, इकडं हा एक आहे, ह्याला बोलतात पॅकेज. ओके. याला पॅकेज म्हणतात. ह्या पॅकेजच्या आतमध्ये तू जे काही केसेस बनवशील त्याला आपण ह्याच्या आतमध्ये स्टोअर करणार. ओके. सेकंड आहे यूज केस. यूज केस म्हणजे हे जे यूज केस जे काही तू त्यामध्ये टॉपिक्स किंवा कंपोनेंट्स टाकशील ते तुला या केसेस मध्ये टाकायचे. वेगळे वेगळे डिफरंट डिफरंट केसेस यूज करशील, ते केसेस या ह्याच्यामध्ये यूज होणार आणि सगळे केसेस या पॅकेज मध्ये स्टोअर होणार. ओके. आणि दुसरं एक आहे ऍक्टर. हे ऍक्टर आहे, याला ऍक्टर बोलतात. आता ऍक्टर म्हणजे तुला माहितीच आहे, कोण पण असू शकतं. कस्टमर, रिटेलर, डेव्हलपर, जो काही तुला अगर कुठला पर्सेस द्यायचा असेल तर त्या जागी आपण एक ऍक्टर यूज करतो. ओके. सो ऍक्टर आपण इकडे यूज करतो. त्यानंतर दुसरं इकडे बाकी हे तर तुला माहितीच आहे, असोसिएशन्स वगैरे ते जनरलायझेशन, इन्क्लूड, एक्सटेंड, इन्क्लूड हे नवीन आहे. हे तुला ऍज अ मी जेव्हा डायग्राम क्रिएट करेन तेव्हा एक्सप्लेन करेन. ओके. डायरेक्टेड असोसिएशन, जनरलायझेशन, डिपेंडन्सी हे मी तुला प्रिव्हियस म्हणजे पहिल्याच्या व्हिडिओमध्ये समजवलं होतं. ओके. सो आपण इकडे आता नवीन, सो इथपर्यंत मी तुला एक्सप्लेन केलेलं होतं. सो या पुढचं जे काही आहे ते मी तुला ऍज अ आपण डायग्राम क्रिएट करता करता मी तुला एक्सप्लेन करेन. ओके. सो आपण इथे पहिला हा जो कंपोनेंट येते ह्यांना क्लिअर करूया, त्यांना डिलीट करू. ओके. सो आपल्या डायग्राम मध्ये काय काय होतं ते आपण बघून घेऊया. हे बघ, इथे हा जो टोटल आहे बुक स्टोअर चेकआउट सिस्टम, हे पूर्ण एक पॅकेज आहे. ओके. या पॅकेजच्या आतमध्ये त्यांनी दोन यूज केस घेतले, एक परचेस आयटम यूज केस घेतला आणि रिटर्न आयटम यूज केस घेतलेला आहे, आणि 3 ऍक्टर्स घेतले आणि त्याला असोसिएशनशी त्या ऍक्टर्सला रिलेशनशिप जॉईन करून दाखवले. ओके. सो आपण